नमस्कार मंडळी. आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप चालू आहे आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. आणि त्याच्यातच मी प्लॅन केला आहे कोंडेश्वरला जायचा. कारण कोंडेश्वरला जायचं तर पावसाळ्यातच मजा आहे. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला उन्हाळ्यात घेऊन गेलेलो, त्यावेळीचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण किती डिफरन्स आहे बघा. आता किती ढग आलेत, थंडगार वातावरण झाले. चापळ भागात आला वाटायला पाटील साईड असंच आहे सगळं वाटतं. मागच्या वेळी आपण आलेलो त्यावेळी एकदम कोरडं होतं, पाणी किती नव्हतं, आटलेलं सगळं. आता किती पाणी गच्च भरले बघा, कसं ओसांडून वाहते. जबरदस्त नजारा, नाद करायचा नाही. तुमचं पोरगं फोटो होते म्हणून खुशी फोटो काढा खुशी मला भाऊजी टाकतो. तेच पाणी आहे का होते ते हाच तर धरण नाही. असं वाटतं त्या कोयना धरणाला चालू आहे का नाही. इथं धबधबे बघ खुशी धरण, खुशी धबधबे बघ या साईड. मोबाईल मध्ये काय दिसते मग. हो ना, कोयना धरण आम्हाला विजयने दाखवलं होतं. टेम्पो केला, बसवलं त्याच्यात. चला पोचलोय आता, गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आता जाऊया आतमध्ये. नाही का येऊ चल मम्मी येऊ किती बघ. चल. मित्रांनो, उन्हाळ्यात ज्यावेळी मी इथं आलेलो त्यावेळी वातावरण एकदम कोरडं आणि शांत होतं. आता पावसाळ्यात आलोय तर कसं खळखळणारा पाण्याचा आवाज येतोय आणि हे पूर्ण डोंगरात येणारं पाणी आहे. आणि या ठिकाणी धबधबा त्याचा तयार झालेला आहे आणि हाच तो कोंडेश्वरचा धबधबा आहे. आणि दोन ठिकाणी हा एक आहे आणि एक असा अजून एका साईडवरून एक पाणी येते. आणि आता तुम्ही बघा इथं पाणी किती भरलेलं आहे, गच्च भरलेलं आहे. ज्यावेळी उन्हाळ्यात आलो त्यावेळी इथं पूर्ण कोरडं होतं, याच्यामध्ये काहीच नव्हतं. हे बघा, हा एक आहे आणि तो एक आहे, असे दोन इथं वॉटरफॉल आहेत. तर हे पूर्ण आता बंद केलं आहे, नाही तर पहिली इथं आता तुम्हीच सांगा हे वातावरण कसं आहे. जास्त लांब नाही, आपल्या घराच्या पाठीमागच आहे, 4-4.5 किलोमीटर. तर चला, आपलं टाईम झालं, आता आपण निघूया. आणि आता घरचे पण आलेत सगळे, सगळे यायला लागलेत. तर आता निघतो, तुमचा निरोप घेतो. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.